जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान 24 तास न्यूज. कालिना परिसरात कचरा हटाव मोहिमेचा पुढचा टप्पा. कालिना येथील राजपूत चाळ परिसरात आज कचरा समस्येबाबत सर्वे व सायनिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत आपल्या समस्या व सूचना मांडल्या. बैठकीत परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित कसा ठेवता येईल, कचरा पुन्हा साचू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, तसेच प्रशासनाशी समन्वय कसा साधता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. या उपक्रमाद्वारे नागरिकांची मते संकलित करून संबंधित यंत्रणांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहेत. स्थानिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्वच्छतेसाठी सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे. नाव सांगा. मी वामन शंकर पंडित. तिथे कचऱ्याचा डब्बा होणं गरजेचं आहे. मी इथे दादा बाबा पाणीच्या त्या समोर या जो कचरा टाकतात ना त्याच्यावर बंद झाला पाहिजे. आणि जो आम्ही ज्या राहतात त्या चाळमध्ये तिथं ते आम्हाला मोठे मोठे हे पाहिजे, डस्टबिन वगैरे, डबे वगैरे. तेवढीच आमची तुमच्याकडे मागणी आहे. आणि पावलं असे डस्टबिन ठेवलेले आहे. हां, ओके. सर्वजण कसं त्या डस्टबिनमध्ये म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्या वाकोला कालिना विभागामध्ये कदमवाडीमध्ये होणं अपेक्षित आहे का? अपेक्षित आहे. म्हणजे आणि तसं एवढी वर्ष इकडे नव्हतं का? अजिबात नाही. काहीच इकडे सगळं दुर्लक्ष होतं या स्वच्छतेवर नाही, स्वच्छताच इतक्या वर्षात. ते म्हणजे असंच होतं सर. हां. कुठे पण लोक टाकत होती वगैरे. ठीक आहे. मग तुफान न्यूजचे संपादक आणि इकडचे सोशल वर्कर यांच्या माध्यमातून हा एक चांगला इनिशिएटिव्ह, समाजातील स्वच्छतेचा उपक्रम, राजकारण विरहित हा समाजासाठी आणि समाजाने पत्रकारांची मदत घेऊन हा उचललेला काय आहे, हा जनतेचा आवाज आहे. आणि यासाठी तुम्ही सगळे सहकार्य करताय, यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद. थैंक यू सर. पूरा मच्छर सबको प्रॉब्लम हो रहा है. इधर सबको बोलते हैं कुत्ता लेके आता है, इधर उधर सब पूरा गंदगी करके रख देते हैं. ये पेटी बंद कर देना बोलते हैं. यहाँ कचरा इधर बिल्कुल डब्बा है. सर आपके हिसाब से क्या होना चाहिए? अगर डब्बा लगने का अच्छे से ये रहेगा, हर एरिया में डब्बे दो देते हैं वो और वो डब्बा गाड़ी डब्बे में डालेंगे. सब लोग यहाँ पे भी अपना डालेगा. उसका यहाँ पे अभी कैमरा लगवा रहे हैं. और कैमरा में अपन कैमरा में क्या कर रहे हैं, शेट्टी साहब एक साइन करके जाओ ना. तो कैमरा लगाएंगे और इसमें भी कचरा डाला है. उसको अपन 100 रुपये पेमेंट कर रहा है. लेकिन अपना एरिया हम ही साफ करेंगे. 3-4 बार हम लोग मीटिंग लिए, वो होता ही नहीं. सब गंदा. अभी तो मैं लड़के लोग भी लगा रहा हूँ. ये होना चाहिए. सब जगह भी कचरा पेटी हर जगह है ना. 4-5 लड़के लोग ये भी हटने मांगते हैं. इसके लिए पूरा गंदगी अपना 5-6 दिन के लिए अपन इधर पगार पे लड़के लोग रख देते. बाउंसर 2 लड़के लोग हैं, कचरा डालने ही नहीं देंगे. सही बात है. कचरा डाला, फोटो निकालना, फोटो भेजा पेनल्टी. फोटो मार देने का कर दो. पाहिजे तुमच्याकडे. डबा हां, ओके. काय नाव तुमचं आणि कुठली तुमची चाळ? रमाबाई वाडी. ठीक आहे. कदमवाडी. हां, कदमवाडी. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संदीप भोसले. मी शिवसेनेचा उद्योग आणि सहकारचा महाराष्ट्र संघटक तसंच तुफान न्यूज चॅनलचा चीफ एडिटर. मागच्या 3 दिवसापासून आम्ही BMCचा या कचरा पेटीसाठी फॉलोअप करत आहे. BMCने आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. अंडे मॅडम तसेच धोत्रे सर यांनी मला त्यांचे ऑफिसर्स दिले आणि त्यांनी स्वतः येऊन इथे सर्वे केला आहे. आणि त्या सर्वेमार्फत त्यांनी क्लिअर केलं की आता ह्याच्यानंतर इथे आपण कुठलाही कचरा टाकणार नाही आहे. कारण हा कचरा मी जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला या रोडवरनं निघतो त्यावेळेस मी बघतो की ह्या कचरा कुत्र्यांमुळे अख्ख्या रोडवर अख्ख्या गल्ल्यांमध्ये झालेला असतो. माझे जर सकाळी पाहुणे कोण येणार असतील ना तर हा रस्ता असा दिसतो की रस्ता कमी कचरा जास्त दिसतो. त्याच्यासाठी मी स्वतः ह्या सगळ्याचा फॉलोअप केला. परबसारखे मला याच्यामध्ये मदत करतायत. माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी मला मदत करतायत. माझे जवळचे मित्र मला मदत करतायत. आणि मी ह्या सगळ्या नागरिकांना आव्हान करतोय की हे जे कचरा आपण आपला एरिया आपण स्वतः साफ ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यानंतर आपण दुसरी काहीतरी नियोजन करणार आहे आणि त्यामार्फत BMCतर्फे आपण डबे देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. त्यांनी तो मान्य करतील असं मला
अशा आहे आणि त्या डब्यानंतर प्रत्येक डब्बे तिथे डब्यांमध्ये कचरा असेल आणि ती गाडी आल्यानंतर डब्यांमधला कचरा टाकला जाईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या कचरा हटाव मोहिमेला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यायचा आणि सगळ्यांनी येऊन इथे साईन करायचं. BMCला दाखवायचं आहे की आपल्याला किती त्रास आहे या कचरा पेटीचा. तरी कृपा करून सगळ्यांनी इथे यावं आणि सगळ्यांनी मदत करावी. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान 24 तास न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.